आजचा दिवस खूप खास आहे कारण चिनूला भेटायला येणार होते तिचे आजी आजोबा, ते पण नाशिकहून. सगळा थकवा आला आमचा प्रवास, पण चेहऱ्यावर एकच गोष्ट होती आजीच्या, प्रेम आणि उत्साह. नेहमी मला भेटायचं असायचं, पण आता तिला नातीला भेटायचं असतं. पण चिनू थोडी गोंधळली. तिला सर्व नवीन नवीन वाटत होतं. नवीन चेहरे, नवीन आवाज, अगदी शांतपणे सगळं बघत होती. पण तो मायेचा स्पर्श ती अजूनही विसरली नव्हती. थोडा वेळ लागला तिला ओळखायला, पण एकदा आजीच्या कुशीत गेल्यावर सगळं काही विसरली. आजी आजोबांचं प्रेम इतकं गोड की आता चिनू हसत हसत त्यांच्यासोबत खेळते. माझी आई सासरी आली आहे, पण तरीही ती पाहुण्यासारखी अजिबात वागत नाही. ती आली की थेट माझं किचन हातात घेते. आणि सगळ्यांच्या आया हे असंच करत असतील, हो ना? माझ्या सासूसुद्धा ती आईच राहिली. मला म्हणाली, तू निवांत राहा, बाळाचं बघ, बाकी सगळं मी करते. आई कुठे बदलते, ती कुठेही गेली तरी आईच राहते, निस्वार्थ आणि प्रेमळ. आणि पप्पांनी माझ्यासाठी माझी